आज बाबूला 1.5 महिन्यानंतरचे वॅक्सिनेशन दिले. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचे स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. आज बाबूचे फर्स्ट वॅक्सिनेशन होते, त्यामुळे भगवंतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो वॅक्सिनेशनसाठी. आमच्या गावामध्येच गव्हर्नमेंटच्या वॅक्सिनेशनसाठी बाबूला घेऊन गेलेलो. आता बाबू जवळजवळ 2.5 महिन्यांचा होणार होता, तेव्हा त्याला हे 45 दिवसानंतरचे वॅक्सिनेशन द्यायचे होते. कारण तो जेव्हा 40-42 दिवसांचा होता तेव्हा आमच्या गावामध्ये वॅक्सिनेशन होते, म्हणून तेव्हा त्याला वॅक्सिन दिले नाही. त्यानंतर डायरेक्ट 1 महिन्यानंतरच त्याला वॅक्सिनसाठी घेऊन गेलो. आणि हे वॅक्सिन खूप दुखते, म्हणून खूप टेन्शन आलेले मला. वॅक्सिन दिल्यानंतर तिथे खूप रडला बाबू. घरी येईपर्यंत झोपला पण तो रडल्यामुळे. घरी आल्यानंतर बाबूसाठी एक पार्सल पण आलेले, ते नंतर दाखवते. घरी आले की अगोदर त्याला तापेसाठी दिलेली गोळी आपल्या दुधामध्ये विरघळून दिली, कारण ह्या वॅक्सिन नंतर ताप येतो. त्यानंतर तो झोपी गेला आणि मग मी आणि आईने चपात्या करून घेतल्या. आज मी बऱ्याच दिवसानंतर चपाती लाटली. तो झोपलेला आहे तोपर्यंत मी जेवण पण करून घेतले. तो जागा असेल तर पाय हलवले की खूप दुखायचे पाय, म्हणून खूप रडायचा तो. त्यामुळे मी दुपारनंतर काही शूटच नाही केले, कारण तो रडायला लागला की मलाच रडायला यायचे. रात्री 9च्या पुढे त्याला जरा बरे वाटले, पाय हलवायला लागला, तेव्हा कुठे बरे वाटले आम्हाला सगळ्यांना. त्यानंतर आजीसोबत मस्त गप्पा मारत होता. तिला सांगत होता मला किती त्रास झाला ते. दिवसभर त्याला ताप नाही आला, पण रात्री 12च्या पुढे ताप यायला लागला, म्हणून खूप चिडचिड करायला लागलेला तो. त्यानंतर पुढे काय झालं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत बाय.